वसत तुम्ही इथं आहेस होय तू? मी तिकडे तालमीत वाट बघतोय तुझी आणि तू इथं तोडाफोडी करायला नाहीस. तालमीत कोण येणार? चला आत्ताच्या आत्ता तालमीत. ते मी काय म्हणतो, तुला काय म्हणायचं आहे ते तालमीत म्हणायचं. चल. हो वसत वसतात वसतात वसतात. जरा एक मिनिट राणा, ये की ये, जरा ये इकडे ये. ये राणा ये. ये म्हातारा आहे की नाही, याचा फोटो मी तुला कवा दाखवलाच नाही. मग तुला कसं कळलं रे वाचतात आहे ते? अरे कांद भरलं का डोसक्यामध्ये? म्हणजे काय म्हणजे हा राणाचं कान धरणारा व्यक्ती कोण असणार? त्याचं वस्तातच की हो. हे म्हातारं काय म्हणलं, तालमीत चल म्हणून. मग कोण असणार? राणाचं मामा काय आहे हे मी अंदाज पण ते तीर ठोकून दिला बघा. शानायस चल. ये राणा बड्या, ए बड्या. चल राणा. चल राणा ये. अरे 2 वर्षानं तालमीत पाय ठेवलायस आपल्या. स्वागत करतो आम्ही तुझं. पोरानो चला आपल्या राणाचं स्वागत करा. जर मातीत उतरलो आणि पायावरच्या जखमाचा वण दिसला तर पप्या ओळखणार की मीच राणा आहे. काय बी करून आता तालमीतला निघाय पाहिजे. बसत आलोच. तुम्ही जाताव काय घरी? मी जरा बसते तालमीत. जिथं तू तिथं आम्ही. तुम्ही काय करणार इथं? नजर ठेवणार तुझ्यावर. ठीक आहे, ठेवा. राजा 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 राजा. हा तर पोरानो ह्यो आपला राणा, आपल्या दौलतवाडीची शान. हा अरे महाराष्ट्रातला आर मोठा गाजलेला पैलवान आहे. इंटरनॅशनल लेवलला जिंकून आलाय. हा कुस्ती ज्याचा जीव तो राणा आलाय आणि हितली माती ज्याचं घर तो राणा आज परत आलाय. आता आपण त्याच्याकडनं कुस्तीचं धड शिकूया. काय राणा तर उतर मातीत. आला ला 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 राजा राजा दीदी दिलाचा राजा. आता उतरतो.
वसाद हा ते मला असं मातीत उतरणं शोभत नाही बघा. ते काय आहे, माझी हेअरस्टाईल खराब होऊन जाईल बघा. हा अरे त्याचा काय संबंध आहे? की तू कोण बघायला येणार आहे तुझी स्टाईल? हा उतर मातीत. अरे मर्दा पोरं असे ना ऐकायला तयार झाल्यात. राणा आपल्या मर्जीचा मालक असतंय. मी नाही उतरणार मातीत. राणा तू अजून पहिल्यासारखाच आहेस बघ. तालीम म्हणलं की काढला पळ. ते जाऊ काय, ते लाडूला आणायला जायचंय बघा. चला येत आहो. बर बर. ए पोरांनो चला तुम्ही करा सुरू मेहनत. हे मातीत उतरलं असतं तर कळलं असतं आपल्याला राहणार ते. आता उतरला नाही त्याला काय करायचं? नजर ठेवायची. चल, 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 चल. हे, हे, हे. हे, इकडे कुठं इकडे कुठं आलायस? ते नाही, मी सहज विचारलं. मग ठीक आहे. ते मी शाळेत निघालाय लाडूला आणायला. तुला कसं माहिती शाळा या बाजूला आहे ते? ते मी मगाशी ते शाळेतली पोरं इकडं जाताना बघितलं. त्याच्यावरनं कळलं की शाळा इकडेच असेल म्हणून. हा हे बी खरंच आहे म्हणा. ते समजाव की तुझ्या पप्प्याला. आता मी निघतोय, तुम्ही बी निघाच. तुला समजावून सांगतो. चल 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 समजावून सांगतो. इकडे. लाडू शेंबूड पुसायचं वय आहे काय तुझं? शेमड्या शेमड्या ए शेमड्या ए शेमड्या हे जाऊ तू तुला. अरे शांत बसा. काय दंगा चालवलाय? झोपू देत नाही दुपारचं. ए लाडू इकडे इकडे, तुला सांगितलं होतं ना इकडे. नाही सर. नाही म्हणतोस? हेड सरांना नाही म्हणतोस? इकडे हेड सर सांगतायत ना, इकडे येतं. ये पकड अंगठे, पकड ओणवारा. धर अंगठे, ओणवारा ओणवारा. अंगठे धर म्हणतोय ना. मी म्हणतो अंगठ का धरायचं त्यानं? राणादा ती सगळी मला चिडवायलेत, माझ्या सेल्फी दाखवायलेत. अरे वेडायस काय? मी कुठं मी नाही. मास्तर काय सांगू नका तुम्ही. राणाला सगळं कळतंय बघा. हो हो मी तेच म्हणतोय मी. काय म्हणू नका तुम्ही. पण परत जर लाडूला ताप दिला तर काय म्हणायचं तेच कळणार नाही बघा तुम्हाला. म्हणजे वाघाचे पंजे. परत जर लाडूला ताप दिला तर
तर मी काय म्हणायचं लायकीचा राहणार नाही. लाडू मास्तर हुशार आहेत की रे. हा हेडसर हेच राहणार नाही बघा. चल लाडू. अरे 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 शाळा सुटली नाही रे अजून. लई शानं निघाली की रे. घरातनं बाहेर पडल्यावर गावात वाटेल ते करायला. मी बी हेच म्हणालो पप्प्याला, हे सगळं महागात पडणार आपल्याला. चल 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 चल. चला आता शाळा आता सुटली, मग सांगा आता काय करायचं ते. तू म्हणशील ते. ठीक आहे, आपण मस्तपैकी फिरायला जाऊ. हा भेळ खाऊ, लई मजा करू बघ, आणि मग घरला जाऊ. हा माऊला घेऊन जाऊया काय. हे बसून बसले घरात येत नसतं. चल आपण जातो. काय लाडू, कशी आहे भेळ? भारी. आवडली नव? इथनं पुढं तुला कधी बी भेळ खाऊ वाटली तर मला सांगायचं. हा हा. हो पप्प्याला, त्याच्या मागं फिरून फिरून भूक लागली हो. भेळ खाऊया काय? आधी पाळत मग भेळ. लाडू, हा तुला इथनं पुढं कोणी बी चिडवलं तर मला सांगायचं. हा येड सरांना काय सांगायचं ते मी सांगतो. हा मजा येते काय? हा. आय आय, अरे किती टाइम झुलवणार आहे आपल्याला. हा चल की बाबा, चल की वाड्यावर. बायकोला गजरा घेऊन चाललायस वाटतं. झाले ना. हो तिकडे बघा. ठीक आहे लाडू, मला तुला नाही तुझ्या माऊला. चल. हो हे गजर कोणासाठी घेतलाय राजानं? अंजली वहिनी जरा भिरकी बी घालत नाहीत. नाही 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 नाही, याला बराबर ओळखलाय मी. येईल लाडू. अगं बसला असेल कुठंतरी कुणासंगत तरी खेळायला. श्रीपती दादा, कुठे लाडू? वहिनी अहो शाळा लवकर सुटली, म्हणजे रानातच लवकर सोडून दिली. काय? होय. तो माणूसच मूर्ख आहे. पण लाडू कुठे आहे? लाडू बी रानाचा संगटच गेलाय. असं कसं गेला? महाजन सरांनी सोडलंच कसं? वहिनी आता रानाचा म्हणल्यावर हे तरी काय करणार? तो माणूस राणाची नाहीये. किती वेळा सांगू मी? अंजली अगं नाही गोदाक्का, तो माणूस राणाची नाहीये. श्रीपती दादा, आत्ताच्या आत्ता लाडूला शोधून या बरं. त्या माणसाने जर का माझ्या लाडूला काही त्रास दिला ना, तर तो आहे आणि मी आहे. श्रीपती दादा, जा शोधून या त्याला. जा लगेच जा. ठीक आहे बघतो. आपण इथे का आलोय? असंच
जसं पूल बघितलं तर मला कसं तरी होतं. इकडनंच माझ्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. म्हणजे नाही काय नाही. इथं कशाला आलाय? हो त्या रानाला जसा मारलाय की नाही तसा ह्याला बी मारून टाकेल. काय बोलायच काय का? अरे ते राणा येड होतं म्हणून गावलं. जो राजा आहे की नाही लई चॅप्टर माणूस आहे. हे असं सहजासहजी गावणार नाही. चल बघूया काय इथं आलाय. चल. हो नाही नाही हे मला वाटलंच. लय भेत्र आहेस तू. मी नाही घाबरत त्याला. तू थांब मी आलो. हा जाऊ. तुम्ही आहेच का माग? इथं कशालाच बाबा तू? लाडू तू थांब इथं, मी आलोच. जरा येताव काय? काय नाही हे असलं जागा राजाला लई आवडतात बघ. कुणाला मारून टाकायचं असेल तर बेस्टच. कुणाला कळणारच नाही की हो. कुणाचा मर्डर बिर्डर करायचा असेल तर सांग मला. इकडं आणायचं आणि मारून टाकायचं बघ. हा मी काय म्हणतो ते याच्यापेक्षा डेंजर पूल असतं काय कुठं? नाही काय? कुणाला संपवायचं असेल तर सांग मला. लाडू चल. अंजली अगं धीरानं घे जरा. काय काळजी करू नकस. धक्का तो माणूस राणाची नाहीये. या डोक्यात काय भलतं भरले ते मलाच कळना झालं. गोदाक्का तुमचा दोष नाही हो. जाऊबाईसनी गोष्टी कळणं कवाच बंद झालंय. काय झालं? अहो अख्खं गाव शोधून आलो पण लाडू बी नाही सापडला आणि नाना बी नाही. बास झालं आता. मी आता पोलिसांना फोन करणार आहे. काही गरज नाही हा. काही गरज नाही. जास्त शामपणा करायची गरज नाही हा. लाडू मिळण्याशी मतलब आहे ना बा. थांब जरा. हॅलो पप्या. अरे तो लाडू. हॅलो हॅलो आवाज येतोय? हॅलो आवाज. लाडू अरे कुठे होते तू? हा आम्ही बेबी खाल्ली मज्जा बी केली. अरे बरं श्रीपती दादा याला वरती घेऊन जा. जा हात पाय धुवून घे. तू जा. काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला? दुसऱ्याच्या मुलाला असं न सांगता घेऊनच कसा गेलास तू? लाडूवर माझा बी हक्क असतंय म्हणलं. तुझा हक्क काय? हक्क आहे तुझा? काहीही हक्क नाही आणि तुझा काही संबंधही नाहीये. नाही कसं मी राणा असते की हो. मला माहितीये तू राणाची नाहीयेस. जाऊबाई एक मिनिट. मला आता कोणी कितीही सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणार नाहीये.